मुली कधी मोठी होतात मित्रांनो कळत नाही, पटापटा टायमिंग निघून जातो. माझी सोनुली सोनुली सोनू. असं किती खोटं बोलत असतील ते माझ्याबरोबर? काय मदत का? आणि मम्मीचा वरडा खाल्ल्या कारण टीव्ही बघत बघत. तर आज एक पार्सल येणार होतं आणि त्या पार्सलसाठी आम्ही खूप एक्साइट होतो आणि मराठी गाणी असं छान इथं- यायला लागलेत मेन इथं म्हणजे. टच व्हायला लागलं. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गणपती बाप्पा मोरया. तर ही चुटकी बघा स्कूलला चालल्या आणि तिचं आत्ता न्याहारी चालू आहे. तर मित्रांनो बघा, न्याहारीमध्ये पूनमनी मस्तपैकी तिच्या आवडीचे बटाटो भाजी केल्यात आणि मेन म्हणजे मला पण आवडतात बटाटो भाजी. मी बटाटोचा कुठलाही पदार्थ असू दे मला खूप आवडतो. आणि ह्या इथे माझं सगळ्यात छोटं पिलू आवडत आहे, आमच्या पोटाचं बघत आहे आणि मेन म्हणजे ब्लॉग पण बघत आहे. आणि ती ब्लॉग बघण्याचं कारण असं आहे की एडिटिंग माझ्याकडे असतं आणि चेकिंगचं काम तिच्याकडे असतं. कधी कधी एडिटिंगचं काम ती करते, कधी कधी चेकिंग मी करतो. पण चेकिंग कधी कधी राहिलेलं म्हणजे स्वतःवर विश्वास नाही आम्हाला दोघांना, एकमेकांवर विश्वास आहे. मी काम केलं की हा बघतो, हा काम केलं की मी बघतो. म्हणून आहे की नाही, तर हे लागतंच मित्रांनो. आणि खरं सांगू, जे कंटेंट क्रिएशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी एक गोल्डन मी टिप्स देतो, गोल्डन टिप्स. ज्यावेळेस आपण एडिटिंगला घेतो त्यावेळेस पहिल्यांदा व्हिडिओ एडिट करतो, ज्यावेळेस आपण दुसऱ्यांदा एडिटिंग घेतो ना, ते खरं एडिटिंग असतं मित्रांनो, हे की नाही. पहिला जे एडिटिंग करतो ते एडिटिंग नसतं, ते रफ वर्क असतं. नंतर तुमच्या गोष्टी कळत जातात की तुम्हाला एडिटिंगमध्ये काय राहिले आणि काय नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, पहिला एडिटिंग हे काय म्हणतात त्याला, पहिलं एडिटिंग हे पहिलं एडिटिंग असतं आणि दुसरं एडिटिंग हे बेस्ट एडिटिंग असतं मित्रांनो. तर चलो, तर आता मी चाललोय परीला सोडायला. परीला अच्छा, माय मोठी परी. ओ माय गॉड, परीला सोडणार आहेस काय? सोडतो की. सोडणार आहेस? हा, सोडणार आहेस मोठ्या परी? कुठं सोडायचं? मग म्हणालेस की सोडणार. असं कसं सोड, हा माहेर ठेवले सारखं सारखं. कसं तोंडात नाही ते बघ. बघ की, हा पिल्या. अरे आपल्या ऑडियन्स ना बोलू, एकटंच खायला असं. थांब जरा, गडबड आहे तिला. तर जेवायला पटकन या 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 या, नाही तर सगळं संपून जाईल. असं आहे गं माझं सोंड सोंड. तर मित्रांनो, परीला जस्ट शाळेला सोडून आलोय आणि एक आत्ता थोडंसं एक रीलचं शूट आहे, थोडीशी प्रॅक्टिस करणार आणि मग रील शूट करणार आणि त्यानंतर मला जायचं आहे परत स्कूलला. आणि मेन म्हणजे मित्रांनो, आज आहे मंगळवार, त्यामुळे लाईटीचा प्रॉब्लेम आहे. लाईट आल्याशिवाय आम्हाला शूट करता येणार नाही. तरी पण लाईट आल्या का चेक करतो. हां, तरी 15 मिनटात जर लाईट आली, 15 मिनटाने अर्धा तासाने जर लाईट आली तर पटकन शूट करून आम्ही मोकळं होऊ मित्रांनो. पण आज मंगळवार आहे त्यामुळे काय गॅरंटी नाही आहे लाईटीची, कधी पण येऊ शकते आणि कधी पण जाऊ शकते. कम्प्लिटली अर्धा तास झाला आहे तर अजून काय लाईट आलेली नाही. पूनमने मस्तपैकी चहा करून आणलेली आहे आणि आत्ता ती पोस्ट करत आहे, फोटोज पोस्ट करत आहे. तर मला विचारलं, सगळे फोटो भरले आहेत बरं का, सगळे. हा काढ, वा काढ, उही काढ. फोटो एवढे भारी आल्यात आणि तरी पण ह्यो टाकू तो टाकू. तिला म्हटलं चारी फोटो टाक, खूप छान आल्यात. तुला विचारल्याशिवाय तर ह्यो तिरका आलाय, ह्यो आडवा आलाय. जरा दाखव जरा फोटो. हो मित्रांनो, फोटो बघा किती छान आलेत फोटो. एवढे छान फोटो येऊन सुद्धा ह्यो आडवा आलाय बघ, ह्यो तिरका आलाय बघ, हा, हे असलं सगळं चालू आहे तिथे. मित्रांनो, तिला मी सांगतोय ना, तिला पटत नाही. अरे तुलाच विचार करतो रे, म्हणून 10 वेळा विचारतोय मी. तुलाच विचार, मला टाकसा माझं मी कधीच टाकलं असतं न विचारता. मग मला एकदा विचार झालं की परत 10 वेळा काय विचारत्या, मी चिडायची वाट बघते आणि मी चिडलो की मग स्वतः परत चिडत्या. काय चिडत्या? तर मी चिडलो म्हणून ही चिडत्या. अरे ह्याला काय अर्थ आहे मित्रांनो, या चिडाचिडीला काय अर्थ आहे? त्याशिवाय दिवस कसं जाणार? तुला काय म्हणायचं, तुझी बायको चिडकी असं सांगायचं असते काय सारखं? सांगाल कशाला लागते? हात कशाला आणि ठेवायचं? अरे असं सवय आहे ना. काय गरज नाहीये नाटक करायचं नुसतं. लय असं 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 करू नको ना, असाच हात कर. डान्स स्टेप. डान्स तई तक ताव, तई तक ताव तक धूम. काम करू दे. काय करतो? कधी तर माझं पण फोटो असं काढत जा की कधी तर मला असं फोटो ठेवून गाणं बिणं मस्त लावू वाटते की. मस्त काढले नाही तुझे फोटो बनवून. कशाला ठेवायचं इकडं बाय वाईफ? मित्रांनो, फोटो एवढं बकवास काढलं, त्यातला एखादा चुकून चांगला आलाय, ते पण झूम केल्यामुळे चांगला आला मित्रांनो. नाहीतर फोटो माझा एक सुद्धा चांगला काढत नाही. तिला 17 वेळा सांगायला लागतं की असं काढ तसं काढ. लेकीला सांगत जा तुझ्या बायकोच काय आवडत नाही तर. पण काय तू काय काढत नाहीस तसं फोटो? येत नाही मला. काय सांगायलाच येत नाही म्हणून सगळं सरळ ते काढतो delete कर फोटो मी का काढले. माहिती आहे का मित्रांनो, काय करता माहिती आहे काय, की असं काय करता माहिती आहे काय, तिला फोटो काढायचं कंटाळ येते, दिसतच नाही. ते डिलीट कर
फोटो काय डिलीट करू ते टाकलायस का मी काढलाय म्हणून. पोरगीने काढल्या माझ्या उगाच मी नाव टाकले तुझं होय उगाच नाव टाकले. तुला वाईट वाटायला नको म्हणून मी नाव टाकले. कशाला खोटं खोटं नाव टाकायचं मग. खोटं बोलतेस याचा अर्थ मग असं किती खोटं बोलत असतील की माझ्याबरोबर तू हा असं किती खोटं एवढा पुरतच खोटं बोलले मी. गंडवत तशीच कळते मग. नाही रे माझ्यासारखा सज्जन मुलगा तुला शोधून पण सापडला. शब्द पण तुला सापडणार झाले आणि सज्जन पोरगा पुढे तुला असं करता येते का बुकी नाही येत. मी गाडी फुकली येत नाही मला. कर कर की काय करू असं असं कर असं काही कर की गणू काही नाही, जरा खरंच. मोठा हो रे. कर की पुणे मार पाहिजे मला इथं. कर हां कर सेम कर सेम मी बघितलं होतं परवा सेम सेम आहे गणू मला पोस्ट करू दे. कर कर पोस्ट कर. तास झालं मी थांबलोय. आधीच लाईट नाही आहे तर नेट मला परत कमी पडते. किती माझं जीव खाशी. मित्रांनो ह्यावरूनच कळते की दिवसभर किती मोबाईलवर असते. होय मोबाईलवर कामच असतंय माझं. तुझ्यासारखं वायपळ असं स्क्रोल करत बसत नाही रील. घंटा देवळातली घंटा आठवली मला पुणे. मी माझ्यावर आलो का नाही मग कळल तुला. माझ्यावर आलं हा ते तुला ते पण कळायचं नाही तुला सोड. मी माझ्यावर आल्यावर अजून मी सभ्य ह्याच्यात आहे. तुझ्याशी मी व्यवस्थित न जास्त चिडता शांत राहतोय. तर मित्रांनो आता आपली इथून कल्टी मारण्याची वेळ झालेली आहे. मारा कल्टी टिंग टॉंग. तर मित्रांनो फायनल लाईट आलेली आहे. बघा पहिला व्हिडिओ शूट करतो मी आणि सॉरी पहिला व्हिडिओ अपलोड करावा लागणार मला कारण आत्ता वायफायला लाईट आलेलं आहे कारण मोठ्या जीबीचे व्हिडिओ असतात आणि व्हिडिओ अपलोड करायला खूप वेळ लागतो आणि तुम्हाला तर माहितीच आहे की डेली आपल्याला 1 GB मिळतं त्यामुळे त्यात काय घंटा होत नाही. त्यामुळे आता पहिला व्हिडिओ अपलोड करतो आणि मग आमचं राहिलेलं जे रीलचं शूट आहे डान्स शूट ते पहिला करतो. तर मित्रांनो मस्तपैकी आमचं आवरून झालेलं आहे. पूर्ण मी हा ड्रेस घातलेला आहे आणि मी हा ड्रेस घातलेला आहे जो ज्या दिवशी म्हणजे त्या दिवशी आम्ही शूटसाठी घालणार होतो तेच ड्रेस घातलेला आहे. आम्हाला ह्याच ड्रेसवरती शूट करायचं होतं आणि मेन म्हणजे लाईटीने पण साथ दिलेली आहे मित्रांनो. जवळजवळ तास दीड तास झालं लाईट अजून गेलेली नाही आहे पण आता आम्ही शूट करतोय. तर बघूया कसा आलाय 1 टेक मध्ये झालेला व्हिडिओ. गणेशच्या रिॲक्शन म्हणजे कळते तुला हे होईल का कम्फर्टेबल नाही का कपड्यात. चांगला बघ, झाला पहिला हात खरं दे. मित्रांनो मी जरा डिस्टन्स मला जास्त पडले पूनमचं जरा कमी झालं. हे बघ मला पहिला हात दे मग राऊंड घेतो मग हे करूया. मित्रांनो मला कमेंट येतात घरात कोण गॉगल घालतो म्हणून तर त्यांना मी सांगतो मी. तर फायनली आमचं शूट कम्प्लीट झालेलं आहे आणि 1 टेक मध्ये खरं तर आलता व्हिडिओ पण आम्ही परत अजून भारी येते का बघण्यासाठी रिटेक घेतलेले आहे कारण 19-20 काहीतरी राहत होतं आणि आणि सॉन्ग खूप छान आहे मित्रांनो. रूपवती सॉन्ग आहे आणि मराठी सॉन्ग आहे आणि खूप एवढं भारी आहे ना फील होते ते सॉन्ग खरोखर फील होते आणि कुठेतरी असं वाटते की मराठी सॉन्ग जे आहेत ते एवढे भारी भारी यायला लागल्यात. आता हिंदी गाणी नुसतं धागड दिल्याशिवाय काही राहिलेलं नाही पण मराठी गाणी छान यायला लागलेत मेन टच व्हायला लागले. मस्त गाणी करायला. तर आता गणेश एडिटिंग करेपर्यंत मला त्याचं खाण्याची तयारी करायला पाहिजे. सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे पण त्याला द्यायला तर पाहिजे ताटात घालून. मित्रांनो बायकोचं कौतुक न करण्याचे एवढे बहाणे असतात की कशावरूनही नवरा भांडू शकतो बायको बरोबर. ही मन खोटी आहे की बायको कशावरूनही भांडते. ही मन खरी आहे की नवरा कशावरूनही भांडतो कारण मी त्याचे इतके छान फोटो काढते पण तो नेहमी म्हणतो की तू माझे चांगले फोटो काढत नाहीस. आणि आता कॅमेरा मागं झाला तर कॅमेरासमोर काय बोलते माहित नाही. कॅमेरा मग वाव कसली भारी फोटो काढल्यास असं म्हणत होता. नाही मित्रांनो खरंच भारी फोटो काढला. मी तुम्हाला पोस्ट केल्यावर नक्की इंस्टाग्रामवरती बघा एवढे भारी भारी फोटो काढलात ना. गॉगल वाटल्यामुळे मला दिसायला कोण असतो कसं कसा आलाय आणि काय पाहिजे सांगा. मला सगळ्यात जास्त आवडलेला आहे फोटो. कडक आलाय कडक मागणं स्पॉट वगैरे कसलं भारी आलं. वाव बघ कडक. तूच काय तूच काय बायकोला नावं ठेवणारा मनुष्य प्राणी तूच काय. तर मित्रांनो काही कारणास्तव मी स्कूलला गेलेलो नाही आहे आणि मी आता चालू आहे परीला आणायला स्कूलमधून. तर मित्रांनो चुटकीला आत्ताच घेऊन आलो आहे शाळेतून आणि आल्याला काय करायला बघा त्याची फेवरेट मालिका बघत बसल्या. काय अभ्यास नाही आहे
आहे की काय आहे? इंग्लिश मग कधी करायचा? करायचं. कधी जरा तिला रिलॅक्स होऊ दे. रिलॅक्स होते. मित्रांनो आज मेन म्हणजे पहिल्यांदा आज शाळेतून आल्या आल्या हातपाय धुवायला गेली ती. न सांगता. न सांगता ते पण, नाहीतर कशी करते, आल्याला पहिला टी व्ही लावते, एक अर्धा तास बघते, मग खाली जाते, हातपाय धुते आणि मग वर येते. हां आज कसं काय न सांगता सगळं? हां ओरडा खाल्ल्या. मम्मी तरीच मम्मीचा ओरडा म्हणजे एक औषध असतं एक प्रकारचं, आहे की नाही मित्रांनो? आहे की नाही? मी ओरडतो तुला कधी? थोडं थोडं. आणि मम्मीला कधी ओरडतो मी? मम्मीच मला ओरडते. बापले की पुढं काय बोलणार? कसा आहे हा गोंडस चेहरा, एकदम निरागस, कोणतंच आहे मी. एकदम निरागस कोणतंच चेहऱ्याच्या आहे मी. निरागस चेहऱ्याच्या पाठीमागे मला गाणं आठवलं म्हणून ते आपण मूवी बघायला गेलो माहिती काय? शैतान. परीला तुला आता आठवलं परीला कधी गणव, हं. तुझ्या हातचा मस्त फक्कड चहा ठेव. फक्कड महाराणी साहेबांनी बोलले आहात तर हा फक्कड आपलं फाकडा चहा करून दाखवणार. हा फाकड्या फक्कड चहा ठेवून दाखवणार. मस्तपैकी आलं दिलं. पुणे. गेले तुझ्या चहाला माझी झोप जाणार. मस्तपैकी आलं दिलं कसून कसून कसून. तू म्हणत होतीस माहिती आहे काय? तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, गणपती बाप्पा मोरया. आणि परी अजून झोपत होते ते. मला लय आवडलं ते. लहान मुलं अशीच की. क्यूट तुला काय फरक पडत नसते पुढं काय चाललंय ते आपल्या तंत्रीत असतं. खरंच की कसलं क्यूट आहे माझं हे सोंड, एकदम क्यूट आहे. सोंड्याला मी रोज एक रेसिपी शिकवणार आहे. हा अगं बाळ माझं ते. आणि मला कधी शिकवणार? तुला बाळ दोघं पण. मला कधी शिकवणार? तू पण शिकते तर मित्रांनो मी 30 डेजचं चॅलेंज घेणार आहे पूनमकडून. फक्त कधी घेणार आहे हे नाही सांगू शकत. शिकणार तुझ्याबरोबर. हा तसं करूया मग. कारण का माहिती आहे का, लाईफमध्ये कधीही सर समजा होणार नाही असं तरी पण गृहीत धरा की एकट्याला जर कुठं सर्वाईव्ह करायला लागले तर ह्या गोष्टी याव्यात, है की नाही? का कधी बायकोला घालून चालणार नाही का? हा तरी म्हणजे तो एक रे एक दुसरा पार्ट आहे तो, समजून घेत जा की. काय तिसरा पार्ट आहे. पहिला पार्ट तो आहे, दुसरा पार्ट एकट्याला सर्वाईव्ह करणं आहे. पहिला पार्ट बायकोला लागलं तर करून घाललाय. मित्रांनो कधी कधी मला प्रश्न पडतो, तुझं तोंड दुखत नाही का? तर मित्रांनो पूनमसाठी मस्तपैकी फक्कड चहा बनवलेला आहे मी. ये फक्कड चहा. या प्यायला गणेशच्या हातचा चहा. काय गणेशच्या गणेश हसता? गणेशच्या हाताचा चहा प्यायला या. तर आज एक पार्सल येणार होतं आणि त्या पार्सलसाठी आम्ही खूप एक्साइट होतो आणि ते फायनली पार्सल आलेलं आहे. होय होय मोबाईल घेऊन जा माझा. आणि कुठलंही पार्सल आलं की ह्या बाळाला गडबड असते खोलायची, फक्त आणि तिलाच खोलायची गडबड असते. सुट्टी होता, तर गणेश आलेला आहे. ये. काल सुट्टी होता त्यामुळे पार्सल आलं. काय झालं? हा काल येणार होतं खरं तर पार्सल, आणि आज पण एवढं लेट व्हायला लागलंय. फाटू दे, शक्यतो नको फाडू. आणि आज पण खूप एक्साइट होते पण आज लेट व्हायला तर त्यामुळे मूड गेलता माझा. मी शेवटी मेल केला की ह्या कंपनीला की मला अजून सुद्धा पार्सल रिसीव्ह झालेलं नाही आहे. तर त्यांनी रिक्वेस्ट म्हणजे रिप्लाय वगैरे दिलेला आहे मला व्यवस्थित. त्यामुळं कसा पुणे तू कुठल्या कंपनीचा आहे? सेझनिक कंपनीचं आहे. मग हेच का मागवलीस तू? हे मला खूप दिवसापासून हे घ्यायचंच होतं. मग मी बरेच रिव्ह्यू बघितले. मग त्या रिव्ह्यू मध्ये मला हे जरा बेस्ट वाटलं, म्हणजे चांगले रिव्ह्यू आहेत ह्याच्यासाठी. सेफ्टीसाठी आहे ते. परी हे अभ्यास नाही केलीस तर हे दिलंय बघ त्याने, तर फटके द्यायला ते. पुणे हे एलियनचं ते मशीन नसतं काय, गन मशीन, तसं वाटलं ते. फरशी पुसायचं. फरशी पुसायचं. परी म्हणली मम्मा हे आले आले पहिलं मी पुसणार आहे. हे ह्याला जोडायचं, पॅड लावायचं खाली. लोटायचं आहे ते. हे ओढून घेते यात सगळं आणि हे कनेक्ट करायचं आता धुण्यासाठी. ते पॅड मिळतात ना असे सेपरेट. होय काय? ते खराब झालं की ते बदलायचं. भारी. हे बघ हे काय बाई, तोडशील बिडशील आली इकडं. इथं दाखवली की हे पुणे इथं दाखवली हा की. हे खालचं आहे. इथं बघ इथं बघ ह्याच्या खाली हाय काय? अच्छा, आणि घाल आणि ते वरती घालायचं. ते पकडायचं बरं आहे. पावला.
मित्रांनो परीसाठी अरे हे कुठं लावायचं मग? ते वेगळं आहे. अरे ते पुढचं काढायचं फक्त. हा नाही ते गोल आहे. म्हणून याची थोडी टेस्ट पण घेतली आणि करते व्यवस्थित युजफुल आहे हे. तर किती व्यवस्थित साफ केले बघा हे व्यवस्थित. हा हे की नाही पुन्हा मस्त आहे. तर आत्ताच भावाचा फोन आलता आणि अचानक आता भाऊ घरी येणार आहे, त्यामुळं भाऊ येणार म्हटल्यावर मग जरा कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात जरा मनाच्या कोपऱ्यात नाही, सगळीकडे भाऊ असतोय. नवरा फक्त अंश मात्र असतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावानं म्हटला की मी यायला लागलोय माझ्यासाठी भजी कर. बहीण अरे बहिणीला कळ ना, बहीण कशी करायला माहिती काय. नवरा इथंच असतो, भाऊ कधी तर येतोय म्हणल्यावर तेवढी खुशी तर असणारच की. असं तर म्हणून मला भाऊ रोज यायला लागला. रोज त्याला खायचं पाहिजे. येऊ दे की, येऊ दे की मग. काय रे मामाला? अगं किती कचरा पडलाय. असू दे. परीला आता सगळं साफ करायचंय, आलेलं तेव्हा व्हॅक्युम क्लिनरनं सगळं स्वच्छ करून घ्यायचंय. मामा यायलाय, करूया की मग मम्मा स्वच्छ. अरे आता नाही करायचं आपल्याला, उद्या सकाळीच करायचंय. मामा यायलाय, दिवाळी नाही. मामा यायलाय. मामा याला की दिवाळी असल्यासारखीच असत्या. चलो तर मग आता तो येणार आहे म्हटल्यावर भजी तर करणारच, पण सोबत थोडाफार स्वयंपाक पण करायला पाहिजे. तर मस्तपैकी मी एक बेत केलेला आहे, म्हणजे अजून मनात चालू आहे. बघूया तिथं किचनमध्ये गेल्यावर आणि अजून काय आठवते. चला तोपर्यंत मी मित्रांनो फ्रेश होऊन येतो मस्तपैकी. फेसवॉशने तोंड धुवून येतो. जरा फार गोरा झालो तर लय भारी होईल मला. जरा फार गोरा झालो तर थोडाफार गोरा झालो तर वा क्या बोलताय. तर तर आधी कुकर लावते, मग कणिक मळते, त्यानंतर मग भाजी फोडणी टाकते, मग भजी करते आणि मग शेवटला गरम गरम चपाती करते. तसंही माझ्या भावाला गरम गरम आवडत नाही. आता यानं अचानक म्हणजे 11th आवरला सांगितलं की मी येणार आहे, त्यामुळं मग त्याला गरमच खावं लागेल. तर मित्रांनो मी जस्टच फ्रेश होऊन आलोय आणि माझी छुटकी कपड्यांची गाड्या घालायला लागल्या. मुली कधी मोठी होतात मित्रांनो कळत नाही, पटापटा टायमिंग निघून जातो. फक्त तिला आता कपड्यांच्या घड्या घालायला येतात, अजून हतरुणांच्या घड्या घालायला येत नाहीत. शिकेला हळूहळू आहे की नाही पिली. आणि मम्मीचा ओरडा खाल्ल्या, कारण टी व्ही बघत बघत म्हणजे जे 10 मिनिटाचं काम आहे ना जवळजवळ अर्धा तासात त्याचं काम होईल कम्प्लीट. आहे की नाही. काम करत करत या ही नवीन स्टाईल आहे काय. ओ माय गॉड, पुणे याची स्टाईल बघ. कॅटवॉक कर दे, कॅटवॉक. मम्मीकडे एक, मम्मीकडे कॅटवॉक करत. हा कमरेवर हात, कमरेवर हात ठेव की. कशी केलीस मगाची. बस ही बघा, ही काम करत इकडे आल्या इकडे आल्या म्हणजे माझं हा झालं. अर्धा तास कामाचा तासाबरोबर जाते. आवर आवर. मित्रांनो भजी केल्या पुनमने. आई शपथ कडक कडक म्हणजे कडक कुरकुरीत भजी केल्या. मी भावाला केलाय, तू लागलास ताव द्यायला त्याच्यावर. तुझा भाऊ तू गुंतून घे, मी चाललो भजी. एकदा आलाय काय, एकदा आलाय खायला, छान केलंस भजी, आणि दुसऱ्यांदा आलाय आणि तिसऱ्यांदा आलाय. मला काय तर ठेव ग. प्रथम पाव घेऊन यायला पाहिजे होतं. माझं वाचलं असतं का नाही चपाती करायचं. काय मदत कर. तर मस्तपैकी भजी केलेले आहेत आणि भावाचा अजून रिप्लाय आला नाही. मी स्वतःच विचारतो आता भावाला, कसं झाले रे भावा. थर्ड क्लास. वा वा वा, थँक्यू थँक्यू थँक्यू. भावानं 3rd क्लास म्हणला की समजायचं की भजी भारी झाल्यात, कारण आमचं तेच असते. चांगलं का ते म्हणणार नाही, म्हणजे चांगल्याला वाईट आणि वाईटला काय म्हणतोच नाही तो. छान झालं ना. धन्यवाद, आभारी आहे. त्या भजी खायला एक नंबर गेले पूर्ण भजी. तर मित्रांनो भजी तर छान झालेले आहेत आणि आजचा दिवस सुद्धा खूप सुंदर गेलेला आहे. तर हा ब्लॉग आपण आता एंड थांबा जरा दाबू नको. तर हा ब्लॉग आपण झालं आणि काय लागलं बघ चेहऱ्याला तोंडाला बिंडाला. तर हा ब्लॉग आपण लागले. तर हा ब्लॉग इथे बोला एंड. बोल. असं बोट ठेव बघू, बोट ठेव येते का बघा.
हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. चलो बाय बाय, गुड नाईट मित्रांनो, टेक केअर, बाय बाय.